तर आज मी मित्रांनो तुम्हाला आमच्या गावाकडचा सोलार प्लांट दाखवणार आहे, पण त्याच्या पहिले तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर जय श्रीराम मित्रांनो, माझं नाव आहे गणेश बामणी आणि आजच्या आपल्या एका नवीन मिनी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी झगामगा तयार होऊन गावाकडे जाण्यासाठी निघालो आहे. मग काय आपली गाडी घेतलो आणि मी आणि माझा भाऊ गावाकडे जाण्यासाठी निघालो. पण त्याच्या पहिले तुम्ही सगळेच ब्लॉग बघला, पण ब्लॉगला लाईक करणं गेला, चॅनलला सबस्क्राईब करणं गेला आणि इंस्टाग्राम आयडीला फॉलो पण करणं गेला, तेवढं करून घ्या. तर आमच्या गावाकडे जाताना एक वाटेत देवीचं मंदिर आहे. मग काय आम्ही तिथे देवीच्या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी आलो. मग इथं काय गेट बंद होतं म्हणून आम्ही बाहेरूनच पाया वगैरे पडलो आणि ह्या देवीच्या मंदिराहून एकच नंबर व्ह्यू दिसत होता, तुम्ही पण बघू शकता. मग तिथून आम्ही पुढे एका नदीवरती आलो. तर ह्या नदीचं नाव काय कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि तुम्ही कुठून ब्लॉग बघला ते आपण गावाचं नाव कमेंट करा. मग काय आम्ही गावाकडे पोहोचलो. तर बघू शकता ही आपली आजी आहे आणि ती पुढून चारा घेऊन येऊ ते आपले आजोबा आहे. मग काय आम्ही गावाकडे 2-3 घंटे निवांतपणे बसलो, जेवण वगैरे केलं. मग उदगीरला जाण्यासाठी निघालो. तर बघू शकता हे मागे जे बॉक्स दिसले आहेत का नाही, ते लाइटिंगचे बॉक्स आहेत. कारण आता दिवाळी आली आणि आम्हाला उदगीरला घरावरती लाइटिंग टाकण्यासाठी लाइटिंग पाहिजे होती, म्हणून आम्ही गावाकडून लाइटिंगचे बॉक्स वगैरे नेत होतो. तर आता मी न गाडी चालवता माझ्या भावाला गाडी दिली आणि मी मागे कानात हेडफोन घालून मस्त गाणी ऐकत चाललो होतो. मग तेवढ्यातच मला सनसेटचा व्ह्यू एकच नंबर दिसला. मग तुम्हाला पण दाखवा म्हणून त्याचा व्हिडिओ वगैरे बनवून घेतलो. मग काय आम्ही उदगीरमध्ये आलो. उदगीरमध्ये आल्यानंतर बघितलं तर काय आपलं पण उदगीर झगामगात चमकत होतं. तर तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. भेटू अशाच एका पुढच्या मिनी ब्लॉग मध्ये. बाय बाय.